हे देवस्थान एवढं जागृत आणि एवढं प्रसिद्ध आहे की इथं डायरेक्ट रेल्वे पण थांबून नारळ फोडते. आणि आज आखाड्याचा शेवटचा दिवस होता म्हणून आपण त्या देवाला कोंबडं कापलं होतं आणि मी पप्पा त्याचीच निवड घेऊन इथं आलो होतो. सकाळी सकाळीच एकदम मस्तपैकी खिचडीचा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्या कापसाला फवारा मारायला फवारावाला माणूस येणार होता. मग गेल्या गेल्या मस्तपैकी फवारा बिवारा मारून घेतला. पप्पाला आणि मला घेऊन डायरेक्ट मग रानामध्ये निवड घेऊन जायचं होतं. मम्मीचा फोन आला होता. मग त्याच्यानंतर पटकन अचानक भयानक आपण रानामध्ये आलो आणि डायरेक्ट 0 मिनिटात निघालो आपण 141 स्पीडने देवाच्या स्थानाच्या ठिकाणी. तिथं गेल्या गेल्या पटकन दिवशी पप्पाने शेंदूर बिंदूर काढून घेतला आणि शेंदूर लावायला लागले. तोपर्यंत मी सगळे निवाद बिवाद बाहेर काढून ठेवले होते आणि त्याच्यानंतर कोंबड्याचे पाय आणि मुंडका आणि इथे या देवाला लागणारे सगळं साहित्य मस्तपैकी ठेवून नारळ बिरळ फोडून एकदम व्यवस्थित तिथं पूजा बिजा करून घेतली. आणि हे देवस्थान इतकं जागृत आहे ना की इथं रेल्वेचं कोणतं बी काम करायचं असेल ना पहिले इथं नारळ बिरळ फोडून घेते आणि मग मस्तपैकी आपला पूजा वगैरे सगळे झाली होती. त्याच्यानंतर आपल्याला आपण 3 कोंबडे कापले होते. मग आपल्याला म्हसोबाला आणि लक्ष्मी आईला जायचं होतं. लगेच 0 मिनिटात आपण ढोलसिंग बाबाच्या तिथून निघालो आणि लगेच जाता जाता आपल्याला तिथं ना काम करताना माणसं भेटले होते. मग मस्तपैकी त्यांना प्रसाद बिसाद दिला. त्याच्यानंतर म्हसोबाची इथली सगळी पूजा बिजा एकदम व्यवस्थितरित्या करून घेतली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट अचानक भयानक आपण लक्ष्मी आईच्या मंदिरात गेलो आणि तिथं पण निवद वगैरे ठेवून घेतलं. सगळ्या देवांची पूजा एकदम व्यवस्थितरित्या झाली होती आणि त्याच्यानंतर डायरेक्ट रानामध्ये जाऊन आपल्याला माशांना ना खायला टाकायचं होतं. मग मस्तपैकी विहिरीमध्ये माशांना चपात्या बिपात्या टाकल्या आणि रानामधले सगळे कामं उरकून डायरेक्ट घरी जाऊन जेवण करायचं होतं. मग 120च्या स्पीडने अचानक भयानक घरी गेलो आणि पटकन दिवशी जेवायला बसलो. मी तर करतो आता जेवण. बाकी तुम्हाला एवढे भारी भारी व्लॉग बघायचे असेल तर पटकन दिवशी मुकुल चावडेल फॉलो करून टाका. संपला विषय.